हॅलो. आजच्या या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा 2 परजीवी रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हो, नक्कीच. सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण हायडॅटेड आणि गिनी वर्म या 2 आजारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे दोन्ही रोग परजीवींमुळे म्हणजेच पॅरासाइट्समुळे होतात आणि परीक्षेसाठी हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर. आणि या आजारांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निसर्गातील या सूक्ष्मजीवांची जगण्याची आणि स्वतःचा प्रसार करण्याची धडपड किती भयानक असू शकते. हो ना. जेव्हा आपण परजीवींचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की ते फक्त शरीरात राहतात आणि थोडेफार आजारी पाडतात. पण हे जीव मानवी शरीरात कसे शिरतात किंवा आपल्या संरक्षण व्यवस्थेला कसे चकवतात हे पाहणं खरोखरच अचंबित करणार आहे. खरं तर हे किती विध्वंसक स्वरूप धारण करू शकतात हे आपण आजच्या सखोल चर्चेत पाहणारच आहोत. हो. तर याची सुरुवात आपण हायडॅटेड रोगापासून करूया. या रोगाचा मुख्य कारक एक छोटा टेपवर्म किंवा फितीजंत आहे. बरोबर, ज्याला आपण इकाइनोकॉक्कस असं म्हणतो. हो, इकाइनोकॉकस. आता इथे एक मोठी गंमत आहे. हा जंत फक्त 3 ते 6 मिलीमीटर लांब असतो, म्हणजे एका तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान. होय. मग एवढासा जीव मानवी शरीरात एवढा हाहाकार कसा माजवू शकतो? तो आकाराने जरी लहान असला ना, तरी त्याची कार्यपद्धती अत्यंत गुंतागुंतीची आहे. कसं आहे, हा एक झुनॉटिक पॅरासाइट आहे. अच्छा, म्हणजे प्राण्यांमधून माणसात येणारा? अगदी बरोबर. हा मुळात प्राण्यांचा आजार आहे जो माणसांमध्ये संक्रमित होतो. जागतिक स्तरावर पाहिलं तर हा रोग प्रामुख्याने अशा देशांत आढळतो जिथे कुत्रे आणि मेंढी किंवा बकऱ्या पाळल्या जातात. कारण हे प्राणी या जंताच्या जीवनचक्राचा अविभाज्य भाग आहेत. आणि आपण भारतातील स्थितीकडे लक्ष दिल्यास हा रोग प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. आणि स्पर्धा परीक्षांसाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरते. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे लक्षात ठेवायलाच हवं. नक्कीच. पण या जंताच्या जीवनचक्राची साखळी कशी काम करते हे समजून घेणं मला जास्त रंजक वाटतं. कारण आपण मगाशी वाचल्याप्रमाणे या साखळीत मानवी शरीर हे या जंतासाठी एका डेड एंडसारखं म्हणजे बंद रस्त्यासारखं आहे. हो, हे अगदी खरं आहे. आपण त्याचे मुख्य लक्षण असतोच. तरीही आपण याच्या जाळ्यात ओढले जातो ते कसं? ही साखळी आपण थोडी उलगडून बघूया. या जंताचे मुख्य पोषक किंवा ज्याला आपण डेफिनेटिव्ह होस्ट म्हणतो ते कुत्रे असतात. अच्छा. हा जो प्रौढ जंता आहे ना, तो त्यांच्या लहान आतड्यात राहतो. तिथे तो अंडी घालतो आणि ही अंडी कुत्र्याच्या विष्ठेतून बाहेर पडून पर्यावरणात मिसळतात. बापरे. आता या चक्राचा पुढचा टप्पा म्हणजे मध्यस्थ पोषक किंवा इंटरमिजिएट होस्ट. निसर्गतः हे काम शेळ्या आणि मेंढ्या करतात. जेव्हा एखादी मेंढी चरताना दूषित गवत खाते तेव्हा ती अंडी तिच्या पोटात जातात. आणि मला वाटतं नेमक्या याच टप्प्यावर आपण मानव ॲक्सिडेंटल होस्ट म्हणून या चक्रात प्रवेश करतो. अगदी बरोबर. आपण चुकून या चक्रात अडकतो. म्हणजे दूषित अन्न किंवा न धुतलेल्या भाज्यांतून किंवा दूषित पाण्यातून ही अंडी मानवी शरीरात प्रवेश करतात. हो. आणि लहान मुले जेव्हा संक्रमित कुत्र्यांशी खेळतात किंवा अगदी कुत्र्याचं चुंबन घेतात तेव्हा उडालेली धूळ श्वासात जाण्यानेही ही अतिसूक्ष्म अंडी शरीरात जाऊ शकतात. हे तर खूपच भयानक आहे. म्हणूनच मेंढपाळ आणि चामड्याचे कामगार हे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात, कारण त्यांचा अशा प्राण्यांशी सतत संपर्क येतो. बरोबर. इथे मला एक गोष्ट सर्वांना विशेष सांगावीशी वाटते. जर मानव हा या जंतासाठी डेड एंड आहे तर साहजिकच एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला याचा संसर्ग होऊ शकत नाही. नो ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. हो, परीक्षेमध्ये गोंधळात टाकण्यासाठी हा पर्याय नक्की दिला जाऊ शकतो, पण ही साखळी माणसापाशी येऊन थांबते हे कायम ध्यानात ठेवायला हवं. अगदी. पण बघा, जरी माणूस हा डेड एंड असला तरी ती अंडी शरीरात गेल्यावर जे घडतं ते भयानक असतं. काय होतं शरीरात गेल्यावर? या अंड्यांवर एक कडक आवरण असतं जे त्यांना पर्यावरणात टिकून ठेवतं. जेव्हा ती अंडी माणसाच्या किंवा मेंढीच्या पोटात जातात तेव्हा पोटातील आम्लामुळे म्हणजे ॲसिडमुळे ते आवरण विरघळतं. अच्छा. आणि त्यातून लार्वा बाहेर पडतो. या लार्वाला ऑन्कोस्फिअर असं म्हणतात. या ऑन्कोस्फिअरला हुकसारखे छोटे अवयव असतात ज्याच्या मदतीने तो आतड्याची भिंत अक्षरशः छेदतो आणि थेट रक्तप्रवाहात मिसळतो. बापरे, म्हणजे तो रक्तावाटे संपूर्ण शरीरात प्रवास करू लागतो. होय. आणि तो शरीरात फिरत असताना जिथे त्याला रक्ताच्या अतिसूक्ष्म वाहिन्या लागतात तिथे तो अडकून पडतो.
आता रक्ताभिसरणाच्या रचनेनुसार आतड्यातून येणारे रक्त सर्वात आधी यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये जाते. त्यामुळे सुमारे 70% वेळा हा लार्वा यकृताच्या उजव्या भागात अडकतो. काही वेळा तो तिथूनही निसटून फुफ्फुसांत पोहोचतो. आणि तिथे जाऊन तो सिस्ट तयार करतो, बरोबर? अगदी बरोबर. तो तिथे थांबतो आणि स्वतःभोवती पाण्याचा एक आवरण तयार करतो, ज्याला आपण हायड्रेटेड सिस्ट म्हणतो. पण हे सिस्ट किंवा या पाण्याचा गाठी किती मोठ्या असू शकतात? कारण याचा जो उद्भवण अवधी आहे म्हणजेच इन्क्युबेशन पिरियड, तो अनेक महिने ते वर्षांपर्यंत असू शकतो. हो, म्हणजे रुग्णाला कळतही नाही की त्याच्या शरीरात काहीतरी वाढत आहे. तेच तर. सुरुवातीला हा सिस्ट अगदी सुईच्या टोका एवढा असतो, पण तो हळूहळू वाढत जातो. काही रुग्णांमध्ये तो वाढून चक्क एका फुटबॉलच्या आकारा एवढा होऊ शकतो. काय सांगताय? एका फुटबॉल एवढा? यकृतामध्ये? हो, आता विचार करा, शरीराच्या आत यकृताला लागून एक फुटबॉलच्या आकाराची गाठ वाढत आहे. जोपर्यंत हा सिस्ट शरीरात सुरक्षित आहे, तोपर्यंत तो फक्त आजूबाजूच्या अवयवांवर दाब निर्माण करून वेदना देतो. पण मला एक सांगा, तो सिस्ट जर यकृतात सुरक्षित आहे, तर तो तसाच राहू का शकत नाही? तो फुटण्याचा धोका नेमका कशामुळे निर्माण होतो? तसे तो फुगा तसाच राहू शकत नाही, कारण तो जसा जसा मोठा होतो तसतसा त्याच्यावरील ताण वाढतो. एखाद्या अपघातात लागलेला मार किंवा अगदी जोरात खोकल्यामुळे निर्माण झालेला दाब यामुळे हा सिस्ट फुटू शकतो. अरे बापरे! म्हणजे शरीराच्या आत असा पाण्याचा फुगा घेऊन फिरणं म्हणजे कधीही स्फोट होऊ शकणाऱ्या बॉम्बवर बसल्यासारखं आहे. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. आणि खरा धोका इथेच सुरू होतो. जर सिस्ट फुटला तर त्यातील लाखो छोटे छोटे लार्वा संपूर्ण शरीरात पसरतात. याला आपण वैद्यकीय भाषेत सेकंडरी इकायनोकोकोसिस म्हणतो. आणि याचा परिणाम काय होतो शरीरावर? तिथेच तर मृत्यूचा धोका असतो. त्या सिस्टच्या आतील द्रव अत्यंत ॲलर्जिक असतो. तो रक्तात मिसळल्या क्षणी मानवी रोगप्रतिकारक शक्ती इतकी तीव्र आणि हिंसक प्रतिक्रिया देते की रुग्णाला ॲनाफायलॅक्टिक शॉक बसतो. म्हणजे अचानक रक्तदाब कमी होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे. हो, श्वसननलिका आकुंचन पावतात. रक्तदाब अचानक कमी होतो आणि काही मिनिटातच रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. ही खरोखरच एक मोठी धोक्याची घंटा आहे. मग इतक्या भयानक आजाराचं निदान कसे केले जाते? कारण गाठ शोधणे आणि ती हायड्रेटेडचीच आहे हे ओळखणे महत्वाचे आहे ना? निदानासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रातील निवास, कुत्र्यांशी असलेली निकटता यावरून प्राथमिक अंदाज बांधतात. त्यानंतर किरण म्हणजे साधा एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी आणि MRI किंवा कॅट स्कॅनच्या मदतीने आपण सिस्टचा अचूक आकार पाहू शकतो. हां. आणि रक्त तपासणी? हो, रक्त तपासणीमध्ये एलिसा सारख्या टेस्ट वापरून आपण रक्तातील अँटीबॉडीज शोधू शकतो. पण या सगळ्यात परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची जी चाचणी आहे तिचा उल्लेख मी मगाशी वाचला. तिचं नाव आहे इंट्राडर्मल कॅसोनी टेस्ट. अगदी बरोबर. हे नाव अजिबात विसरून चालणार नाही, कॅसोनी टेस्ट. पण ही टेस्ट नेमकी कशी काम करते? कॅसोनी टेस्ट ही एक त्वचेची ॲलर्जी टेस्ट आहे. यात हायड्रेटेड सिस्टच्या द्रवातील थोडे अँटीजन रुग्णाच्या त्वचेखाली अत्यंत काळजीपूर्वक टोचले जाते. जर रुग्णाच्या शरीरात संक्रमण असेल तर तिथे लालसर सूज येते. यावरून निदान निश्चित केले जाते. अच्छा, म्हणजे टीव्हीच्या टेस्टसारखंच काहीसं. आणि आता उपचारांबद्दल बोलायचं झालं तर जर गाठ एवढी मोठी आणि धोकादायक असेल तर ती काढण्याशिवाय काही पर्याय उरत नसेल. बरोबर बोललात. यावर शस्त्रक्रिया करून म्हणजे प्रायमरी सर्जरी करून सिस्ट पूर्णपणे बाहेर काढणे हाच एकमेव खात्रीशीर उपाय. पण ही शस्त्रक्रिया खूप अवघड असणार. अत्यंत कौशल्याची असते. सर्जनला काळजी घ्यावी लागते की सिस्टला कुठेही धक्का लागून तो आत फुटणार नाही. जर तो थोडा जरी फुटला तर मघाशी म्हटल्याप्रमाणे ॲनाफायलॅक्टिक शॉकचा धोका असतो. बापरे. आणि औषधं काही काम करत नाहीत का यावर? औषधांमध्ये मेबेंडाझोल, ज्याला आपण वर्मॅक्स असेही म्हणतो, हे वापरले जाते. प्रयोगादरम्यान उंदरांवर याचे अत्यंत परिणामकारक निष्कर्ष दिसले आहेत. भविष्यात हे आश्वासक औषध ठरू शकते. पण तरीही शस्त्रक्रिया हाच प्राथमिक उपाय आहे. पण नुसतं औषध किंवा शस्त्रक्रिया करून हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. या रोगाला मुळातून रोखायचे कसे? यासाठी आपल्याला 2 प्रमुख स्तरांवर काम करावे लागते. पहिला स्तर म्हणजे मानवी स्तर. म्हणजे आपली स्वतःची स्वच्छता. हो, अन्न सुरक्षा आणि वैयक्तिक स्वच्छता. फळे आणि कच्च्या भाज्या व्यवस्थित धुवून खाणे, जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आणि सर्वात महत्त्वाचे, पाळीव कुत्र्याला चेहऱ्याजवळ न आणणे आणि त्याचे चुंबन न घेणे. हो, हे खूप गरजेचं आहे. आणि प्राण्यांच्या स्तरावर काय उपाययोजना असाव्यात? प्राण्यांचे व्यवस्थापन हा दुसरा स्तर.
कत्तलखान्यांचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. संक्रमित शवे किंवा अवयव कुत्र्यांना खाऊ न घालता ते जमिनीत खोल पुरले पाहिजेत. तसेच पाळीव कुत्र्यांवर नियमितपणे प्राझिक्विंटेल या औषधाचा वापर करून त्यांना जंतमुक्त करणं आवश्यक आहे. म्हणजे कुत्र्याच्या शरीरातील जंत मारले तर अंडी पसरणार नाहीत आणि साखळी तुटेल. अगदी बरोबर. साखळी तोडण्याचा हा विचार आपल्याला आजच्या चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याकडे घेऊन जातो. आपण आत्तापर्यंत असा रोग पाहिला जो आजही भारतात अस्तित्वात आहे. पण आता आपण अशा एका आजाराकडे वळणार आहोत ज्याला भारताने पूर्णपणे हरवले आहे. हो, आणि तो रोग म्हणजे गिनी वर्म. अगदी बरोबर, गिनी वर्म रोग. या यशाची व्याप्ती समजण्यासाठी एक महत्त्वाची ऐतिहासिक फॅक्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतात गिनी वर्मचा शेवटचा रुग्ण जुलै 1996 मध्ये आढळला. इथिओपिया आणि चाड यांसारख्या देशात आहे. हे यश खूप मोठं आहे, कारण गिनी वर्म हा एक ऐतिहासिक आणि अत्यंत वेदनादायी परजीवी होता. याचं तांत्रिक नाव ड्रॅकन्क्युलस मेडिनेन्सिस असे आहे. हा पण एक प्रकारचं जंतच आहे ना? हो, हायडॅटेड हा जसा टेपवर्म होता तसा हा गिनी वर्म एक निमॅटोड म्हणजे गूलकृमी प्रकारचा परजीवी आहे. आणि याचा वाहक किंवा वेक्टर सायक्लॉप्स नावाचा एक अतिशय सूक्ष्म कीटक असतो जो पाण्यात आढळतो. अच्छा, म्हणजे पाण्यावाटे हा पसरतो. हो, हा परजीवी मानवी शरीरात प्रामुख्याने त्वचेखालील पेशी जालात राहतो. या रोगाचा तत्कालीन पर्यावरणाशी खूप जवळचा संबंध असावा, कारण उन्हाळ्यात हा रोग सर्वाधिक पसरत असे असं मी वाचलंय. हो, बरोबर आहे तुमचं. उन्हाळ्यात विशेषतः मार्च ते मे महिन्यात जेव्हा पाण्याची पातळी खूप कमी असते तेव्हा सायक्लॉप्स कीटक असलेल्या उथळ पाण्यात किंवा जुन्या पायऱ्यांच्या विहिरींवर लोक कपडे धुवायचे, स्नान करायचे. ज्यांना आपण स्टेपवेल्स म्हणतो. अगदी तेच. आणि लोक तेच पाणी पिण्यासाठीही वापरायचे. हीच ती जागा होती जिथे हा परजीवी माणसाच्या शरीरात प्रवेश करायचा. हे कसं व्हायचं? म्हणजे पाणी पिण्यापासून ते जंत तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया काय होती? जेव्हा एखादा माणूस हे सायक्लॉप असलेले न गाळलेले पाणी पितो तेव्हा ते कीटक त्याचा पोटात जातात. पोटातील ॲसिडमुळे सायक्लॉप कीटक मरतात, पण त्यांच्या शरीरात असलेल्या गिनीवर्म्सच्या अळ्या मात्र खूप चिवट असतात. म्हणजे त्या ॲसिडमध्ये जिवंत राहतात. होय, सायक्लॉपच्या मृत्यूनंतर त्या अळ्या आतड्याची भिंत छेदून शरीराच्या आतील पोकळीत प्रवेश करतात. शरीराच्या आत या अळ्यांचे नर आणि मादी जंतात रूपांतर होते. बापरे. तिथे त्यांचं मिलन होते. त्यानंतर नर मरून जातो, पण मादी ती त्वचेखालील पृष्ठभागावर स्थलांतर करायला सुरुवात करते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही मादी जंत वाढून तब्बल 70 ते 120 सेंटीमीटर लांब होऊ शकते. एक सेकंड, काय 120 सेंटीमीटर? म्हणजे जवळजवळ 1 मीटरपेक्षा लांब जंत माणसाच्या त्वचेखाली? होय. आणि हे कोणतीही लक्षणं न दाखवता वाढतं. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. आणि याचा शेवट तर आणखी क्लेशदायक असतो. या मादी जंताला तिची अंडी पुन्हा पाण्यात सोडायची असतात. त्यामुळे ती साधारण 1 वर्षानंतर प्रामुख्याने पायावर किंवा घोट्याजवळ येते. कारण माणसाचे पाय सतत पाण्याच्या संपर्कात येत असतात. बरोबर. तिथे आल्यावर ती त्वचेखाली एक मोठा फोड किंवा ब्लिस्टर निर्माण करते. हा फोड अत्यंत दाहक असतो. रुग्णाला तिथे अक्षरशः आग लागल्यासारख्या असह्य वेदना होतात. आणि मग त्या वेदना कमी करण्यासाठी ती व्यक्ती नक्कीच पाण्यात पाय बुडवून बसत असणार. आणि इथेच त्या परजीवीचा हेतू साध्य होतो. तो फोड पाण्याच्या संपर्कात येताच फुटतो, त्यातून मादी कृमीचा काही भाग बाहेर येतो आणि लाखो नवीन लार्वा पुन्हा पाण्यात सोडले जातात. अरे रे, म्हणजे पुन्हा ते लार्वा सायक्लॉप खाणार आणि हे चक्र सुरूच राहणार. हो, आणि रुग्णांची अवस्था खूपच दयनीय असायची. आधुनिक वैद्यशास्त्रात यावर कोणतेही अचूक औषध नाही. मिट्रिनिडॅझोल आणि मेबॅन्डाझोल फक्त सूज आणि दाह कमी करण्यासाठी दिली जातात. मग तो 1 मीटर लांबीचा कृमी शरीरातून बाहेर कसा काढायचा? पारंपरिक उपचार पद्धती वापरून. तो फोडातून बाहेर आलेला कृमी एका लहान काडीवर अत्यंत हळुवारपणे गुंडाळून बाहेर काढला जातो. अरे बापरे, म्हणजे रोज थोडं थोडं बाहेर खेचून त्याला गुंडाळायचं? होय. थोडी जरी घाई केली किंवा तो जंत आतमध्ये तुटला तर काय होईल? जर तो कृमी गुंडाळताला मध्येच तुटला तर त्याचे तुकडे त्वचेखालीच राहतात. यामुळे आत भयंकर इन्फेक्शन होते आणि तो पाय कायमचा निकामी होऊ शकतो. हे ऐकूनच मग धडकी भरतीये. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या रोगावर कोणतीही लस नाही, थेट औषध नाही, तो रोग भारताने समूळ नष्ट कसा केला? कारण भारताचे यश हे केवळ औषधात नव्हते, तर ते पाणी व्यवस्थापनात होते. म्हणजे मोठ्या चित्राशी जर आपण याला जोडले तर? हो, सरकारने नळ योजना राबवली, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली,
सायक्लॉप्सचे नियंत्रण केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वास्थ्य शिक्षण दिले. म्हणजे पाणी उकळून पिणे किंवा गाळून पिणे. अगदी. पाणी नेहमी उकळून किंवा किमान 2 थरांच्या सुती कपड्यातून गाळून पिण्याचा सल्ला दिला गेला. या साध्या कपड्याने तो सायक्लॉप्स कीटक गाळला जायचा आणि सोबतच काटेकोर पाळत म्हणजे सर्व्हिलियन्स ठेवला गेला. केवळ लोकांच्या सवयी बदलून आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आपण हा रोग संपवला, हे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. हो ना. आता आपण या क्लासच्या शेवटाकडे आलो आहोत. संपूर्ण सत्राचा सारांश मी एका तुलनात्मक मॅट्रिक्सच्या स्वरूपात सांगते, जेणेकरून उजळणी होईल. हो, सांगा. पहिलं म्हणजे कारक. हायड्रेटेडचा कारक टेपवर्म आहे, तर गिनीवर्मचा कारक नेमोटोड आहे. बरोबर. वाहक पाहिला तर हायड्रेटेड कुत्र्याची विष्ठा आणि दूषित अन्नातून पसरतो, तर गिनीवर्म पिण्याच्या पाण्यातील सायक्लॉपमुळे. अगदी बरोबर. प्रभावित अवयव म्हणजे हायड्रेटेड यकृत आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो, आणि गिनीवर्म त्वचेखालील पेशीजाल किंवा पायांवर फोड निर्माण करतो. आणि भारतातील स्थिती बघितली तर भारतातील स्थिती अशी आहे की हायड्रेटेड आजही अस्तित्वात आहे, मुख्यतः आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये. तर गिनीवर्मचे 1996 पासून भारतातून निर्मूलन झाले आहे. सारांश अत्यंत अचूक आहे, पण आज आपण इथे थांबण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा मुद्दा मी नक्की मांडे. हो, नक्की सांगा. आपण गिनीवर्मचे निर्मूलन लस किंवा अचूक औषध न वापरता केवळ पाणी व्यवस्थापन बदलून केले. पण आज जेव्हा हवामान बदलामुळे पाण्याचे स्रोत आणि तापमान वेगाने बदलत आहे, तेव्हा भविष्यात असे कोणते नवे परजीवी नवीन वाहक शोधून काढतील? आणि आपली आजची स्वच्छता व्यवस्था त्या अज्ञात धोक्यांचा सामना करण्यासाठी खरोखर तयार आहे का? खूपच सखोल आणि विचार करायला लावणारा असा हा प्रश्न आहे. मानवी शरीर एखाद्या परजीवीसाठी डेड एंड असू शकेल, पण आपला निसर्गाशी असलेला खेळ कुठे जाऊन थांबेल, हा खरा प्रश्न आहे. अगदी तेच. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.